नमस्कार मंडळी, मी सीमा तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. आणि मी आता आज संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करते. आणि आज आमच्याकडे दिवसभर खूप छान असा पाऊस पडतो आहे. मी तुम्हाला पाऊस दाखवते. चला, तुम्ही पण बघा पाऊस. आता खूप खूप छान असा पाऊस पडतो मोठा. मला पण कमेंट करून सांगा तुमच्याकडे सुद्धा पाऊस आहे का. चला, तर मग मी आता चहा वगैरे पिलेला आहे, दिवाबत्ती वगैरे करणार आणि संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करणार आहे. तर मंडळी, मी आता इथे घेवड्याचे आमटे आज बनवणार आहे. तर मी इथे ना टोपामध्ये ना काळ्या घेवड्याची डाळ शिजायला घातलेली आहे. तर आता मी आज बनवणार आहे भाकरी, घेवड्याची आमटी आणि मूग डाळीची भाजी आणि भात. तर मी तुम्हाला तर मी आता इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मी आता ही डाळ भिजत ठेवणार आहे. याची मी आज भाजी बनवणार आहे छान अशी. मी आता भात शिजवण्यासाठी ठेवते आणि मग नंतर पुढचं तुम्हाला काय असेल ते दाखवते. आता पाऊस पण खूप आलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. बघा, पाऊस खूप जोरात आलेला आहे, दिसतं. आजचं वातावरण खूप छान वाटते. तर शांत असा पाऊस छान एन्जॉय करत करत मी आज जेवण बनवते. तर आता इकडे एक साईडला डाळ शिजते, एक साईडला भात ठेवला शिजायला आणि मी आता इकडे लसूण सोलून घेते. तोपर्यंत आपल्याला भज्यांसाठी पण थोडासा लसूण लागणार आहे आणि घेवड्याच्या आमटीसाठी सुद्धा. तर आता चालले माझी तयारी. आणि तुम्हाला माझा आजचा फर्स्ट टाईमच मी आता आजचा ब्लॉग बनवते. तुम्हाला कसं वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर मंडळी, आता इथे माझी घेवड्याची डाळ शिजवून झालेली आहे. आणि जरा आता हे पहा, डाळीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, म्हणून मी ते गरम पाणी करते आणि त्या डाळीमध्ये ओतणार आहे. आणि आता मग डाळीसाठी, घेवड्याच्या आमटीसाठी मला आता लसूण टेचून घ्यायचं आहे. मी आता तो टेचून घेते, तुम्हाला मी दाखवते. आहे कधी तर त्याच्यामध्ये मी आता लसणाच्या पाकळ्या टाकून टेचून घेणार आहे. एवढा लसूण घेतलेला आहे, अजून थोडं घेते. आता मग मी लसूण फोडणी आता असं लसूण झालं आपल्याला. आहे गरम पाणी आहे हे. तर मी आता हे डाळ छान अशी घोटून घेतलेली, याच्यामध्ये मी आता ते गरम पाणी ॲड करते. आणि हा दुसरा टोप ठेवून घेते, याच्यामध्ये मी डाळ फोडणीला देणार आहे. घेवड्याची आमटी तेल सोडणार आहे. मला दिसतंय. आता मी तेल, कढीपत्ता आणि लसूण टाकलेले, ते छान परतवते. त्याच्यामध्ये मी आता चटणी टाकते 2-3 चमचे. आम्हाला तिखट लागतं कालवण, त्याच्यामध्ये मी तिखट टाकते. हे आमचं सातारचं कांदा लसूण मसाला, तिखट काळा मसाला, घाटी मसाला. हे छान असं हे अशा पद्धतीचं परतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकते मी, नॉर्मल, जास्त पण नाही टाकते. आता याच्यामध्ये मी जी डाळ आहे काळ्या घेवड्याची ती टाकणार आहे. डाळीला आता मी इथं फोडणी दिलेली आहे. आता डाळ छान अशी कढून देणार आहे आणि मग नंतर चवीप्रमाणे मीठ टाकते आमटीमध्ये, साधारण एवढं. आता ही छान आमटी अशी कढून देणार आहे. पाऊस बघा किती वाढलेला आहे, मस्त वाटतं. मी इथे तुम्हाला मगाशी मूग डाळ दाखवलेली भिजत घातलेली, तर ती मूग डाळ आता भिजलेली आहे. तर मी आता ती वाटून घेते. मूग डाळ छान अशी बारीक करून घ्यायची. तर आता ही मूग डाळ आहे ना, ती वाटून घेतलेली आहे मी आणि एका बाउलमध्ये काढून घेते ते. आणि हे मी आता वाटून ठेवले. भजी मी जरा वेळानंतर बनवणार आहे, त्याच्यामुळे आधी वाटून ठेवलं. आणि त्याच्यामध्ये टेचलेली मिरची, लसूण आणि आलं जे आहे ते छान मी बारीक टेचून ठेवलेले, ते मी याच्यामध्ये आता ॲड करणार आहे. आणि मीठ वगैरे नंतर जेव्हा तुम्ही भजी बनवायला घेणार
तेव्हाच्या त्याच्यामध्ये मीठ, सोडा, ओवा वगैरे ते टाकून द्यायचं. हळद वगैरे जे काही ते नंतर टाकायचं. आता फक्त मिरची, आलं, लसूणच मी त्यात ॲड करून ठेवते आणि मग भाकरी झाल्यानंतर मग मी भजी बनवणार आहे. हे पहा मी ह्याच्यात ॲड केलं. आणि आता इथे मी भाकरी पण करायला घेतलेल्या आहेत. मी भाकरी मळतानाची जी क्लिप होती ती माझ्याकडून डिलीट झालेली आहे. त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट भाकरी बनवतानाच तिथं ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ रोज बघायला आवडतील का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आता इथं चालली आहे माझी तयारी. भाकरी झाल्यानंतर मग मी भजी वगैरे बनवणार, ते तुम्हाला मी दाखवतेच. मी इथे तांदळाची भाकरी बनवत आहे. तर तांदळाची भाकरी पातळच बनवलेली छान लागते. मी आता ही भाकरी तव्यामध्ये टाकते. तवा इकडे तापायला ठेवलाच आहे मी. आता गॅस फुल करते. पाहू शकता भाकरी, तांदळाची भाकरी. भाकरी तव्यात टाकलेली आहे मी. आता इथं दुसरी भाकरी थापायला होते. या भाकरीला सुद्धा पाणी लावून घेते. भाकरीला पाणी लावून घेतले. आता मी दुसरी भाकरी सेम पद्धतीने करून घेते. भाकरी अशा पद्धतीने भाजले मागच्या साईडला. गॅसवरती भाजून घेते भाकरी. मला कडक भाकरी हवी असते म्हणून मी गॅसवर भाकरी भाजते, नाही तर मग भाकरी मी याच्यावरच भाजते तव्यातच. पण आता ही तांदळाची भाकरी मऊ पडते ना, म्हणून मी. तर ही पहा, तांदळाची भाकरी अशी झालेली आहे, मस्त अशी भाजून गोल. आणि आता मी भाकरी माझ्या बनवून झाल्या. मी आता मूग डाळीची भजी बनवणार आहे. तर चला तुम्हाला पण मी दाखवते. तर मंडळी, ह्या पहा माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. ही छोटीशी भाकरी. आणि आता मी इथे जी मूग डाळ बारीक करून ठेवलेली ना, त्यात मिरची, आलं आणि लसूण बारीक टेचून मी टाकून दिलेलं मगाशीच. तर आता मी याच्यामध्ये ना ओवा ॲड करणार आहे. ओवा असं चोळून हातावरती असं याच्यामध्ये टाकायचा. आणि थोडासा सोडा, थोडासा एकदम थोडा घेतला आहे तो मी याच्यात टाकते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे मीठ टाकते याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी आता हळद टाकते. छान असं मिक्स करून घ्यायचं. हे छान असं मिक्स करून घेतलंय सर्व बॅटर. आणि आता इथे भजी तळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे तापत. दाखवतो मी. कढईत तेल ओतलंय. आता इथे मी भजी सोडणार आहे. तेल तापले का बघते. तेल तापलेलं आहे छान. मी आता छोटी छोटी भजी सोडते, कारण हे फुलणार भजी. तर छान अशी भजी आता तळून घेते मी. भजी छान अशी आता तळून घेते. मग तुम्हाला पूर्ण भजी तळून. मी आता इथे एक साईडला भजी तळून घेते. आता मी एका बाउलमध्ये काढते. बाउलमध्ये काढते मी आता तळलेली भजी. आता इथे दुसऱ्या वेळी पण मी भजी ते सोडले.
आणि हे पहा ही तळलेली भजी आहे तिथे. आता याच पद्धतीनं मी सर्व भज्या आता तळून घेते. आणि आता तुम्ही आमच्या इथला हा रात्रीचा व्ह्यू बघू शकता. किती सुंदर वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटतं. हे पहा भजे किती छान फुललेत. असे सुट्टे सुट्टे करते तळतानाच. मस्त फुललेत. या तुम्ही पण आज मस्त आमच्याकडे भजी खायला. आणि तुम्ही आज जेवणामध्ये काय बनवलं रात्रीचं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी चला तर मग आता मी जेवण करून घेते. आता माझं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.